त्यांचा छंद देवा, एवढा 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 त्यांचा छंद देवा. भगवान परमात्मा भक्ताच्या ठिकाणची शारीरिक स्वच्छता पाहत नाही, त्याला काय प्रमाण आहे तर पहिलं चरण महाराज सांगतात, गवळीयाची ताक पिरे. ताक पिरे म्हणजे ताक पिणारी पोरं. गवळ्याचे ताक पिणारे पोरं, त्यांची काय लय स्वच्छता होती का? कोण पोरे चांगली? ते पोरं काय चांगले होते का म्हटले? रोज स्नान वगैरे जिथल्या तिथं सगळं काही करणारे, असलं काही नव्हतं. स्नान कधी करायचे? गाई घेऊन गेले का तिकडच डोहात पोवायचे, झाली आंघोळ त्याची. आणि काय होतं? कोण पोरे चांगली? दह्या दुधाचा सगळ्या घुरट वास अंगाचा येणारे ते गवळ्याचे असणारे पोर. पण भगवंतानी त्याची शारीरिक स्वच्छता पाहिली का? पाहिली नाही. गवळ्याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. एकदा काय झालं, पेंध्याच्या आईनं असं जबरदस्त ताक बनवलं. त्या ताकामध्ये तिनं थोडासा खाता सोडा टाकला, त्याच्यामध्ये थोडं अद्रक टाकलं, त्याच्यामध्ये थोडं काळं मीठ टाकलं, थोडं असणारी खडी साखर टाकली आणि ते सुंदर असं ताक बनवलं. काही काही महिला अगदी थोडस मटेरियल आणि उत्कृष्ट स्वयंपाक, छोट्या मटेरियल मध्ये थोड्या मटेरियल मध्ये उत्कृष्ट स्वयंपाक काही महिला. आणि काही काही मावशात अशा आहेत, म्हटले डब्याचे डबे मसाला आणि चव नाही कशाला, कितीकट टाकाव पण त्याला चवच नाही. काही काही असं होतं. एका ठिकाणी जेवायचा प्रसंग आला, जेवायला लागलो, पहिला घास घेतल्याबरोबर माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या. त्या गंगा यमुना पुढं नाशिक त्र्यंबकेश्वरला आल्या. त्या नाशिक त्र्यंबकेपुढून सागराला जाऊन मिळायला लागल्या. त्या मावशीचे लक्षात आलं स्वयंपाक जरा जडच झाला कडे. म्हणजे तिनं विषय बदलण्याकरता तिने, महाराज तुम्ही किती जण भाऊ? म्हटलं या स्वयंपाकातून जेवता जेवता वाचलो तर एकटा देतो कोणीच नाही. सांगण्याचा मुद्दा तसं स्वयंपाक काही काही कमी असणाऱ्या सामुग्रीमध्ये बनवले जाते, पण उत्कृष्ट. त्या पेंध्याच्या आईनं असं ताक बनवलं महाराज, आणि ते ताक दिलं पेंध्याला. ढोस मेल्या म्हटले पे एकदाच. ते ताकाचा घोट त्याने घेतला आणि तो म्हणला, काय ताक बनवलंय म्हटले. आणि हेच ताक जर माझ्या कान्हाला प्यायला मिळालं तर किती आनंद होईल, त्याला किती समाधान वाटेल. महाराज सुखात सुद्धा देव आठवावा. सुखात देव आठवला तर दुःखात आपल्याला सहकार्य करेल. माणसाला सुखात नाही आठवत आणि दुःख पडलं का मग म्हणतो पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणतो वय तिकडं, तुला तवा नाही आठवण झाली, आता आठवण होते का? या या सारखा पुढं पुढं. विठाल 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 विठाल. माणसानी स्वयंपाक तयार झाला की पहिला पांडुरंगाला नैवेद्य दाखवा. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्मग्ना ब्रह्मणावतम ब्रह्मैवदेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद तो द्यावा मजल आहे. तो अगोदर देवाला नैवेद्य दाखवावा आणि मग नंतर आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. हल्ली माणसं पंक्तीला बसल्यावर सुद्धा समोरच्याला मिळालंय का, वाढ झाली का नाही झाली त्याचा सुद्धा विचार करत नाही. याच्या ताटावर पडलं की सुरू करतो. जसं बैलाला कडाबा टाकला का, बैलाला कडाबा टाकला की ते पुढच्या बैलाला मिळाला का नाही, त्याच्या पुढे गाईला भेटला की नाही, आपल्या मिसेसला मिळाला का नाही, हा विचारच करत नाही. त्याच्या पुढे पेंढी पडली तर सुरू करतो. कोण कोण? बैल बैल. मी बैलाचं सांगतोय, बैलाला पिंडी टाकल्यावर तो विचार करत नाही. तसं आपलं नाही, आपण माणसं आहेत. मग आपण कमीत कमी वाढ सगळी होऊ द्यावी, त्याच्यानंतर पुंडलिका होऊ द्यावी आणि मग सुरू करावं त्याला ग्रहण. त्याला अर्पण करून केलं तर तो प्रसाद होत असतो. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा एक, अशा टायमाला सुखात सुद्धा देव आठवलं पाहिजे. पेंध्याला आठवण झाली, वा
काय आईनं ताक केलंय म्हणले, सुंदर गोड, माझ्या कान्हाला जर प्यायला मिळालं तर किती. आपण ही आई नेऊ द्यायची नाही म्हटली तिकडं. मग त्याने आयडिया केली, ते ताक पिला आणि शेवटचा घोट असा तोंडात घेतला आणि पेंद्या संदिशी तिथून निघाला. मेल्या मुर्द्या कुठं चालला पेंद्या? बोलायला काही विषय नाही, तोंडात ताकाचा गुळणा होता. आणि कुठं गेला? जिथं राजवाड्याच्या समोर भगवान कन्हैया, कृष्ण कन्हैया खेळत होता. विटी दांडू, पूर्वीचे खेळही चांगले होते. सूर पारुंब्या, कसले खेळ होते. आताच्या पोराला म्हणा बरं, सूर फेकून मग वर चढ म्हण झाडावर, नाही बरगाड्या मोड्या तर काय. आताचे पोराचे खेळ असलेच आहेत. आताचे पोराचे खेळ म्हणजे मोबाईल घ्यायचा, नुसता ढकलीत राहायचा, नुसता ढकलाचार्य, दुसरं काहीच नाही. मर्दानी खेळ होते. खेळ खेळत असताना पेंध्या त्या ठिकाणी गेला आणि कृष्णाला म्हणतो, असं म्हटल्यावर कृष्ण म्हणाय, काय झालं काय तुला, काय करतो? त्याने असं खुनवलं, तोंड उघड, तोंड केलं. ते म्हणला, मी जर तोंड उघडलं नाही तर सगळं असणार रंगपंचमी होईन माझी. त्याने लगेच कृष्णाने तोंड उघडलं आणि तोंड उघडल्याबरोबर याच्या तोंडातला तो ताकाचा गुळणा पेंध्याने भगवान कृष्णाच्या तोंडात टाकला. आणि तोंडात टाकल्याबरोबर भगवंत म्हणले, वा वा वा, काय ताक, काय सुंदर ताक केलंय. यशोदेच्या हाताला अशी चव नाही, देवकीच्या हाताला अशी चव नाही, एवढी पेंध्याच्या तोंडातल्या ताकाच्या गुळण्याला चव आहे. वा वा, क्या बात आहे. भगवंताने त्याचा विचार केला नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे. महाराज म्हणतात, गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली, परंतु तरी देखील एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती, ते त्यांची सेवा काय होती, त्यांची भक्ती काय होती. तो भक्ती पाहतो, सेवा पाहतो. तुमच्याकडे किती पैसा आहे ते नाही पाहत, किती कांदे झाले तुम्हाला ते नाही पाहत, किती बंगला मोठा आहे ते नाही पाहत, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. तुमच्या अंतकरणात भक्तीविषयी, त्याच्याविषयी भक्ती कशी आहे, त्याची सेवा कशी आहे हे पाहतो, त्याला त्याचा छंद लागतो. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. हा, मग त्याच्याकरता तिसरं उदाहरण तिसऱ्या चरणात दिले. काय उपास, काय उपास पडिले होते. काय उपास, काय उपास पडिले होते. काय उपवास, काय उपवास पडिले होते. काय उपवास पडिले होते. कन्या भवती विदुराजा, एवढा त्यांचा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की भगवंताच्या ठिकाणी जातीचं सौंदर्य सुद्धा त्याच्या छंदाला आडवं येत नाही. पहिले 3 प्रश्न मी उत्पन्न केले होते की जरी छंद लागला तर 3 कारणांनी छंद कोलमडू शकतो. पहिलं शारीरिक स्वच्छता, तेही पाहत नाही. त्याच्याकरता पहिलं चरण सांगितलं, गवळ्याची ताक पिरेन कोण पोरे चांगली.
तरी देखील छंद होताच. म्हटले मग जातीचं सौंदर्य, जात आडवी येते काही काही ठिकाणी, जात आडवी येते आणि छंद कोलमडतो. तसं भगवंताचं झालंय का? नाही. भगवान परमात्म्याला कुठं म्हटले एवढं उपवास पडले होते, त्याला एवढे काय उपवास पडले होते म्हणले, कण्या भोवती विदुराच्या कणा खाण्याकरता त्याला काय एवढे उपास पडले होते का तो विदुराच्या कण्या खाण्याकरता गेला. उदाहरण दिले, ज्या टायमाला शिष्टाई करण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा कुठे गेले? कौरवाकडे गेले. आणि कौरवाच्या ठिकाणी शिष्टाई झाली, त्याच्यात काही मेळ बसला नाही. कारण त्याने सरळ सांगितलं, अर्ध राज्य त्याचं त्याला देऊन टाका बाबा हो, आणि तुम्ही तुमचे गुणागोविंदन राहा. दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा पाहुणा हा दोन्हीकडला असतो, पाहुण्याने काय करावं, याचे पोहे खावा, त्याचा चहा प्यावा, याचा शिरा खावा, त्याचं गुलाबजांबू खावा, दोघाला टाटा बाय 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 करून निघून जावं. तुम्हाला काय करायचं आमच्या भाऊबंदकीच्या भांडणात पडून? कोण म्हणलं? दुर्योधन. असं म्हटल्यानंतर भगवान कृष्णाने सांगितलं, काय करायचंय? पांडव कोण आहेत माझे माहितीये का? पांडव हे माझे पंचप्राण आहेत. तू काय समजलास? तरी देखील तुला एक चान्स देतो म्हटले. अजून नको तू अर्ध राज्य देऊ, कमीत कमी त्यांना 5 जणांना जगण्याकरता 5 गावं तरी दे. त्याने सांगितलं, सुईच्या अग्रभागावर जेवढी माती बसती ना तेवढी सुद्धा मिळणार नाही. त्याला घ्यायचं असलं तर युद्ध करून घे म्हणा. शुच्च्या अग्रे मे दास्यामी युना युद्धेन केशव. आणि मग सगळं झालं आणि भगवान निघाल्यानंतर तू म्हटलं, ओ देवा कुठं निघाले? 56 प्रकारचे पदार्थ बनवले, म्हणजे 56 भोग बनवले, 56 प्रकारचे पक्वान्न बनवलेत, आणि निघाले कुठं? जेवण करायचंय म्हटले. भगवान कृष्णाने सांगितलं, मी विदुराचं आमंत्रण घेतलेलं आहे. आमंत्रण नव्हतं घेतलं काही नाही, डायरेक्टच जाणार होते, कारण त्याला भक्ताविषयीची आवड आहे. म्हटले विदुराचं आमंत्रण घेतलंय, मी तिकडे चाललोय. दुर्योधन म्हटला, त्याचा जातीचा विचार करा. निघाले कुठं? तो दासी पुत्र आहे. दासीच्या पुत्राला जात नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये राजांच्या मुलीचं लग्न झालं की तिच्या बरोबरच्या दास्या पाठवायच्या त्या राजकन्येबरोबर. तिचं लग्न झालं की तिच्या बरोबरच्या दास्या तिच्या बरोबर पाठवायच्या, आणि तिच्या बरोबर पाठवल्या असताना त्यांचे लग्न झालेले नसताना त्यांना मुलं व्हायची. म्हणजे दासी पुत्र आहे, त्याला जात नाही, आणि तू तिकडे चालला म्हणले जेवणा करता त्याची जात पाय. दुर्योधनाला भगवंताने सांगितलं, तुझ्यापेक्षा तो जरा व्यवस्थित आहे, धोरणात आहे. म्हटले मी त्याचं निमंत्रण घेतलं, मी त्याच्याकडे चाललो. सांगा, दासी पुत्र असून देखील भगवंताने त्याची जात पाहिली नाही, भगवंत त्याच्या अंतकरणातला भाव पाहिला. आणि भगवान कुठे गेले? विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंद धारा, मनमोहन मनमोहन मुरलीवाला नन्नाचा आलबेला. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. उंच नीच काही ने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. भगवंताने विचार केला नाही, त्याचा जातीचा विचार केला नाही. भगवंताने त्या ज्या टायमाला त्या कन्या केल्या, विदुर काकाकडे गेले, म्हणले मला फार भूक लागली, लवकर काहीतरी बनवा. काय होतं त्याच्या घरात? मला त्या विदुर पत्नीना मुठभर कन्या घेतल्या, भांडभर त्या भांड्यात पाण्यात टाकलं. जसं तुकोबारायांच्या बाबतीत म्हटले की दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या, तशा कन्या केल्या महाराज. इतक्या पातळ, काही जय कन्या असतात, काही जय जय कन्या असतात. आमचे
गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, जय कन्या जय जय कन्या. जय कन्या म्हणजे ज्या टाकल्याबरोबर तिथंच राहतात, जागेवर राहतात त्या जय कन्या. पण जय जय कन्या, जय 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 त्या जय जय कन्या टाकले का दुसऱ्याच्या पात्रावर निघून चालतात ते पुढं पुढं, इतक्या पात्र. पण भगवंताने तिथं त्या कन्या मिटक्या मारू मारू खाल्ल्या, इतक्या आवडीनं खाल्ल्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याला काय उपवास होता का? काय उपवास पडिले होते कन्या भोवती विधुराच्या. विठ्ठल मग भगवान परमात्मा जातीचं सौंदर्य पाहत नाही, भगवान परमात्मा शरीराची स्वच्छता पाहत नाही. म्हटले मग भगवान परमात्मा कमीत कमी शरीराचं सौंदर्य तरी पाहत असेल. महाराज म्हणतात ते सुद्धा पाहत नाही. तुका म्हणे खूप जादासी, 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 तुका म्हणे खूप जादासी. रूपराशी ही नकळा, रूपराशी ही नकळा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. रूपराशी ही नकळा, रूपराशी ही नकळा, एवढा त्यांचा छंद देवा, त्यांचा छंद देवा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा. तुका म्हणे खूप जादासी, शरीराचं सौंदर्य पाहत असेल म्हटले, म्हणले तेही पाहत नाही. आता हल्ली व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये शारीरिक सौंदर्य पाहून लग्न होतात की त्याचा स्वभाव पाहून होतात? नाही होत. काही काहीच लग्न आता तर काय मोबाईलचा जमानाला अवघड झाला. आता लग्न काही काहीच एकाचं ऑनलाईन प्रेम जमलं बा, व्हॉट्सअपवर फेसबुकवर. आता तिनं याला पाहिलं ते बिगर चष्म्याचं पाहिलं होतं, पण याने तिला पाहिलं ते तिच्या चष्म्यावर होती ती, आणि जमलं, झालं लग्न. आता लग्न झाल्यानंतर तिनं चष्मा काढला तर तिचं जरा दिसणं वेगळंच होतं. ती चालायला लागली, चालायची कोल्हापूरकडे आणि पागायची सोलापूरकडे. कारण तिरळी होती, तिरळी. आणि जेव्हा याला कळालं, कोलमडला ना छंद, दिली टाकून. सांगण्याचा मुद्दा असा की आपलं शारीरिक सौंदर्यावरती लग्न होतात. तसं भगवंत शरीराचं सौंदर्य पाहत नाही. त्याच्या बाबतीत उदाहरण दिले. तुका म्हणे कुबच्या दासी, रूप राशी. ती काय रूपाची रास होती का? इथं थांबायचं बरं का, रूपराशी. नाही तर रूपराशी हे नकळा मला अर्थ लागत नाही. रूपराशी इथं प्रश्नचिन्ह आहे. रूपराशी म्हणजे ती काय रूपाची रास होती का? कशी होती? ही नकळा म्हणजे कुबडी होती, कुबडी.
शरीराचं सौंदर्य नव्हतं, काही नव्हतं, पण तिच्या अंतःकरणात भक्तीविषयी, भगवान परमात्म्याविषयीची भक्ती होती, जो भाव होता तो पाहून भगवान परमात्म्याने काय केलं, तिला स्वीकारलं. तुका म्हणे कुब्जादासी रूपराशी हिन कळा, तिची असणारी भक्ती स्वीकारली, तिचा असणारा ते पूजा स्वीकारली. याला कारण आहे, नाहीतर आपलं वेगळं आहे महाराज. आता काही कळत नाही. आपण जे लग्न करतो, जे प्रेम करतो, ते कशावर करतो, काहीतरी दिसण्यावर करतो. एकाने पाहिलं असे सुंदर केस एकदम सरळ व्यवस्थित पाहिलं, लावलं लग्न. ते म्हणे माझ्यात तुम्हाला काय आवडलं म्हणून माझ्या बरोबर लग्न केलं. ते म्हणे तुझे केस फार सुंदर आहे. आज तिला केसच नव्हते महाराज, तिला टक्कल पडलेलं होतं. तिनं काढले, म्हणे हे घे केस. आता केस काढल्यानंतर काय राहिलं, म्हणजे काय पाहून माणसं त्याच्यावरती प्रेम करतात, लग्न करतात. तसं भगवान परमात्मा हे वरचं काही पाहून करत नाही, अंतरातलं प्रेम पाहतो, अंतरातली भक्ती पाहतो, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. म्हणून तुका म्हणे कुब्जादाशी रूपराशी ही न कळा. हा एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. आता अभंगावर थोडस बोललोय, आता थोडं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करू. भगवान परमात्मा भूतलावरती अवतीर्ण होतो, त्याचं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये धर्माची ग्लानी झाली, धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान परमात्मा अवतीर्ण होतो आणि भक्ताचा सांभाळ करतो, दुष्टाचा नायनाट करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. त्याकरता भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता अवतीर्ण झाले. कुठं? मथुरेत. आता जास्त लांबलंच लग्नापासून सांगत नाही, आपण ऐकलेलं आहे पहिलं सगळं. देव वसुदेवा देत देवकी बाई. प्रत्येक टायमाला चरित्र वेगवेगळ्या पद्धतीनं सांगावं लागतं, वेळ पाहून सांगावं लागतं. हा, आणि मग अवतीर्ण झाल्यानंतर भगवंतानी सांगितलं, आता तुम्हाला इथे भीती वाटण्यापेक्षा तुम्ही काय करा, नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला नेला. गोकुळात वेळ लागला नाही काही, पटकन नेला. तिथून माया आणली, रडे माया करियाकांत. मग सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मग इकडं गोकुळामध्ये दुसऱ्या दिवशी कळालं की यशोदेला मुलगा झालाय. एवढं कळाल्याबरोबर काय झालं, गवळाना म्हणती गवळा निला, गवळाना म्हणती गवळा निला, गवळणा म्हणती गवळा निला, गवळणा म्हणती गवळा निला, गवळाना म्हणती गवळा निला, गवळाना म्हणती गवळा निला. गवळणा म्हणती गवळा निला, गवळणा म्हणती गवळा निला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळाना म्हणती गवळा निला, गवळाना म्हणती गवळा निला, गवळणा म्हणती गवळा निला, गवळाना म्हणती गवळा निला. गवळणा म्हणती गवळा निला, गवळणा म्हणती गवळा निला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, वान भरून या ताटी यशोदेच्या घरी दाटी. अजून काय म्हटलं, एक चरण राहिलं. एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंडवडे, सुईंची गलबल झाली, राशी जली हेल घाली. काय त्या गोकुळाला आनंदाला पारावार राहिले नाही, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. इकडं मात्र कंसाला चिंता, माझा शत्रू मारण्याकरता कोण जाणार. पहिल्यांदा निघाली पुतना. पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी मुळातच पवित्र नाही ती असणारी पुतना मारण्याकरता निघाली. म्हणले काळजी करू नको दादा, मी मारून येते. म्हणले कसं मारशील. काही नाही, या महिन्यात जे काही जन्माला आले ते सगळे एकदम मारून टाकते. म्हणतात त्यात तुझा शत्रू देखील मरून जाईल. तिनं हा स्तनामध्ये विष भरलं. जे जे काही बालक जन्माला आले होते त्या महिन्यामध्ये, कुणी आता गवळणी जास्त त्याच्या कामामध्ये, पटकन जायची, स्तनाला लावायची, घोट घेतला पटकन उचलायची, स्तनाला लावायची, घोट घेतला त्या बालकाने, असे कितीतरी मारले. असं करता करता यशोदेच्या अंगणात आली, हाक मारली, यशोदे आहे का. तिने पाहिलं, तिने कोण.
अगं मी तुझी बहीण ना, ओळखी ना काय तुम्हाला, एवढी विसरली म्हटली. आणि तू माझी बहीण आणि मग कस काय एवढ्या दिवसात भेट नाही. अगं म्हणे मला फार लांब दिले. आज किती का लांब द्याय ना म्हणले, पण कमीत कमी माझ्या लग्नात तर पाहिजे होती, तू माझ्या लग्नात पण नव्हती. तिने अगं बाई काय सांगू आता, जे आहे ते बरं आहे. माझा नवरा फार खटाळ येऊ देत नव्हता, तुला मुलगा झाला हे कळालं म्हणून आले. आणि मग हे सगळं झालं. भगवंत यशोदेने सांगितलं तो आत्ताच नाऊ घातलाय आणि ते झोपलाय म्हणले पाळण्यात. कृष्ण मनात विचार करायला लागा, काय आई भोळी म्हणली, भवानीचे पारचं पहिलं गिरायक ना, आई म्हणती झोपलाय, मी काही इथं झोपा काढायला आलो का? आलोय कशाला या ठिकाणी? दुष्टांचा संहार करण्याकरता आलोय, भक्ताचं रक्षण करण्याकरता आलोय. हा माझा धंदा आहे. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. आणि धंद्यातलं पहिलं गिराईक म्हणजे भवानीचं गिराईक, हिचीच भवानी करतो म्हणे पहिली. आणि मग भगवंत रडायला लागल्याबरोबर तिनं घेतलं, स्तनाला लावलं. आणि मग यांनी रक्त, दूध, विष सगळंच प्राशन करून पंचप्राण आकर्षण करायला लागल्याबरोबर तिने कृष्णा मुंच, संस्कृतमध्ये मुंच म्हणजे मराठीत सोड, कृष्णा मुंच, मुंच म्हणजे सोड सोड सोड. देव म्हणे मी एक तर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर सोडत नाही. मी काय तुला तिकडं आलतो का धरायला? तू माझ्याकडे आली आणि तू मला स्तनाला लावलाय, आता तुला धरलं ना, आता या जन्मातूनच सोडतो, मुक्त करतो म्हटले. ज्ञानोबराय वर्णन करतात. तू आसन काळजी का दिकाचे निमाने, सायुज्य सौरसुदी धला पुदाने, ती विषाचे निस्तन पाने मारू आली, सायुज्य मोक्ष तिला दिला. नंतर पुन्हा प्रश्न, माझा शत्रू मारण्याकरता कोण जाणार? महाबल नावाचा राक्षस उठला. तो म्हणला मी तुमचा शत्रू मारतो. म्हणले कसं काय? म्हणले आपल्याकडे युक्ती आहे. म्हणजे कशी? म्हणे मी भट म्हणजे ब्राह्मण होऊन जातो. त्याने काय केलं, खाली धोतर लावलं, गळ्यामध्ये जानव घातलं, हातात पंचांगण घेतलं, आणि भविष्य सांगण्याच्या दृष्टीनं कुटील सांगून याचा काट्यानेच काटा काढायचा. म्हणले आपल्याला काहीच करायची गरज नाही पडली पाहिजे, याच्या आईवडिलांनाच याला खड्ड्यात पुरून टाकलं पाहिजे, अशी युक्ती लावतो म्हटलं. गेला महाराज तो. पंचांग सांगणारे, भविष्य सांगणारे, भूतकाळ सांगणारे, वर्तमान काळ सांगणारे, भविष्य सांगणारे जेव्हा सांगायला सुरुवात केली, आणि मग काय लोकांना काय हात लावात टाकायचा विषय म्हणलं का की माणसं हात पुढं करतात. माणसाला वेळच नाही काही. आता हा लगेच भविष्य चालू करतात. आता यशोदेने बोलवलं, बाबा देवा म्हटली या इकडे. बसवलं महाराज. बसवल्यानंतर पाठ दिला बसण्याकरता. तो म्हणला मला पंचांगाला पाठ द्या, पंचांगाला पाठ द्या. अजून पाठ आणा म्हणे, पाठीला टेकाला पाठ द्या. यशोदा म्हणे बामन जरा जास्तच ओर दिसतोय. हा पंचांगाला पाठ द्या आणि टेकायला पाठ द्या, बसायला पाठ द्या. बरं टेकायला पाठ दिला आणि यशोदा घेऊन बसली मांडीवरती. कृष्णाला बघितलं. ते म्हणे हा मूळ नक्षत्र जन्माला आलेला आहे, आणि जे मूळ नक्षत्र जन्माला येतं ते अख्खं कुळ नष्ट करीत असतं म्हणे. तुम्हाला एकाला नाही, एखादं जर मुलगा जर अर्ध्या नक्षत्रावर मूळ नक्षत्राच्या जन्माला आलं, एक तर आई जाती नाही तर बाप जातो. तसं हे नाही, या अख्ख्या कुळाचा नाश करणार आहे. खोड्या करणारे, चोऱ्या करणारे, पण तुमचं अख्खं कुळ नष्ट करणारे. म्हटले मग याला काही शांती? म्हणजे शांती भिंतीच्या भानगडीत पडू नका. मोठा खड्डा घ्या, परस दीड परस खड्डा घ्या आणि त्याला त्याच्यात पुरून टाका. म्हटले याची शांती केल्याशिवाय तुमचं कुळ व्यवस्थित राहणार नाही. यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणे काय देवा सांगता म्हणे, अहो काहीतरी चांगलं बोलाव, काही सगळं असंच. गर्गाचार्य आले होते, मी काय भविष्य सांगितलं त्यांनी, किती सुंदर भविष्य सांगितलं. ते म्हणे मुलगा काय, त्याला त्याचे लग्न किती, कारण यांना विचारलं मी सासू होईल का नाही. ते म्हणे एकटी नुसती एकाची सासू नाही होणार, तुला 16,108 सुना येणार आहेत. एवढे तुझं आता एवढं सांगितल्यावर तिला लय आनंद झाला होता. पण हे जेव्हा सांगितलं का असं सगळं, तुम्ही काय सांगताय म्हणे देवा, गर्गाचार्याने एवढं सुंदर भविष्य सांगितलं तुम्ही असलं बोलता. त्याने तिथं फिरवलं. तो म्हणतो गर्ग 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 नाव का पडलं माहितीये का म्हणे तुला, माझा शिष्य आहे म्हणले. तो माझ्याकडेच आला होता, त्याला काही येत नव्हतं. एक दिवस त्याची शेंडी धरली, गरगर गरगर फिरवलं, तेव्हापासून त्याला गर्ग नाव पडलं. म्हणले दिलं ठोकून. त्या गर्गाला काय कळतंय म्हणले, त्याचं गणित चुकलंय. गर्ग तो चुकला गणितेशी,
असं म्हटल्यावर भगवंतांनी सांगितलं आता भरपूर झालं, आता या बामणाला दक्षिणा द्या म्हणे भरपूर. भटजीबाचं भरपूर झालं म्हणे दक्षिणा द्या. भगवंतानी त्या घरातल्या सगळ्या वस्तूला आज्ञा केली, यांना आता भरपूर दक्षिणा द्या म्हटली. भरपूर दक्षिणा द्या म्हटल्याबरोबर तिथला जो पहिला पाठ होता त्यांनी उच्छाद घेतला. दुसरा पाठ होता तो असा लांब गेला, धप दिशी पाठीवरून बसला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. अशी काही सुरुवात केली. चिमटा होता ते आलं डायरेक्ट त्यांनी नाकच धरलं, बोलता यायला त्याला. नाक धरलं त्याला बोलता येईना. तेवढ्यात उलटणं आलं गरम होऊन फुपाट्यातून, आणि याने काय नुसतं पंचाच परिधान केला होता. जिथं जागा मोकळी दिसन ते गरम झालेलं उलथन यायचं आणि तिथं चटक असं चिटकायचं. चिटकलं सर्वांना इकडून आ केल्याय बरोबर लाटणं आलं आणि त्याच्या तोंडातच जाऊन बसलं. बोलताना आरडता येईना. पळायला लागल्याबरोबर बाजा आडव्या झाल्या. ते म्हणे भटजी बा आम्हालाही थोडा सत्कार करू द्या तुमचा. आता त्या जुन्या काळाच्या बाजा होत्या त्या काय आत्ताच्या बाजा होत्या का, हम दोन हमारे दोच्या. हा पहिला कार्यक्रम पहिला लय महाराज मोकळ्या हाताने कारभार होता. हा ते सगळा परिवार त्या बाजावर झोपायचा, एवढा मोठी बाज. पहिलं काय सामान्य नव्हतं महाराज, पहिलं लय मोकळ्या हाताने कारभार होता. आणि ते जे बाजाचे लाकडं होती ते असं सुताराने घोळलेले नव्हते, त्याला खनपुट होते. हे उडी टाकून पळायला गेला तेवढ्यात त्या खनपुटात याचं धोतर अडकलं, आणि धोतर अडकलं हे पुढं पळालं आणि मागं जसं झेंडावंदन व्हावा असं एकदम सगळं धोतर त्याचं निसटलं. बरं पूर्वीची माणसं धोतरच घालायची, नुसतं धोतर घालायची. आता एवढं का फोडून सांगायला लावू मला. आता नुसतं धोतर घातलेलं ते धोतर निसटल्याबरोबर अशी स्थिती झाली. महाराज वर्णन करतात, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले टिंब टिंबाचे. विठ्ठला अशा पद्धतीनं भटजीबाची फजिती झाली. अनेक राक्षस त्या ठिकाणी मारले. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविली. आणि मग कृष्ण थोडासा रांगायला लागला. रांगताना काही चरित्र केलं. रांगत रंगणी सोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती गारहाणी, यशवदे साजणी, दैदून भक्षण तमाल नीले नवल केले साजणी. कृष्ण आळवा आळवा वरदून माते धावा, कृष्ण आळवा आळवा. रांगताना काही खोड्या केल्या. मग काही थोडस चालायला लागला, बोलायला लागला, आणि मग सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. म्हणले अरे तुमच्या तब्येत अशा उदबत्ती छाप कशा, तुम्हाला दही दूध तूप लोणी भेटत नाही का? ते म्हणजे कशाचं कोणते ते कृष्णा, सारं आमचं आई जाती म्हणली तिकडे मथुरेला बाजारला घेऊन, काही भेटत नाही आम्हाला. म्हणले हान सावळ्या गुळवणी, दुसरं काही भेटत नाही म्हणे आम्हाला, मिळालं तर ताक. म्हटले मग खाण्याची इच्छा आहे? म्हणली इच्छा आहे. कोण देणार आहे? आलं तरी हरी लागे, अवघे माझ्या मागे मागे. म्हणे आपण आपला माल बाहेरच्या देशात राज्यात जाऊ द्यायचा नाही, म्हणजे आपला गावातला माल मथुरेला जाऊ द्यायचा नाही. त्याच्याकरता काय केलं? भगवंतानी मध्येच अडवायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल गोरस घेऊन साते निघाला गवळणी. हो तवती कृष्णाची करणी काय करी येथे, झालं पान सरा मिठी घातली पदरा, आधी दान मागे सारा. आधी टॅक्स द्या म्हणजे टॅक्स, मग जा तिकडं. म्हणजे लोणी घ्यायचं, दही दूध लोणी सगळं घ्यायचं. अशा पद्धतीनं सुरुवात केली. आता दही दूध लोणी असं देत नाही ना, मग चोऱ्या करायच्या. मग एका घरी गेला सगळ्यांना घेऊन, सगळ्या गोपाळांना नेलं आणि त्या घरात दही दूध तुपाची चोरी केली. सगळ्यांना खाऊ घातलं, बाहेर आणलं. आणि बाहेर आणल्यानंतर तिथं जाऊन पाहिलं काही नाही तर पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, म्हणती नंदाच्या पुरे आजी चोरी केली खरे. मग लक्षात यायला लागलं सगळ्या गवळणीत एक एक तक्रारी घेऊन जायला लागल्या. पण जशा जशा तक्रारी न्यायला लागल्या तशा यशवदेने मात्र ऐकून घेतल्या नाही. ती म्हणे माझं बालक कसं आहे, बाळसा गुणगुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाणे, बाळसा गुणगुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे बकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे बकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी.
माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या दारी. म्हटले तुम्ही खोड्या करता आणि माझ्या मुलावर आळ घेता वय. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी तुम्ही लागत याचे पाठी तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. एक गवळण म्हणे असं का माझ्याकडे येऊन पहा म्हणा मुद्दे मला असं नाही बांधून तुला हाताला धरून नेलं तर काय लागलं म्हणून. कृष्ण म्हणलं पेंद्या हिरेचं घर नंबर टिपून. ते म्हणे देवा ती काय आज नाही याच्या अगोदर 2-3 बाऱ्या तुमच्या गल्लीत तुमच्या घरी घरानं सांगायला आली. कुठली म्हणली ती खाल्ल्याळीचे. काय नाव तिचं म्हणजे शांताबाई. असं मग इकडं का आली अहो म्हणे ती खाल्ल्याळीतून वरल्यातून खाल्ल्याळी सारखं चक्रा नकरा सारखं तिथं चक्रा चालू आहेत. म्हणजे कशा करता म्हणे तुमचं गारानं सांगण्याकरता. असं पाहतो म्हटले. भगवंतांनी ठरवलं तिच्याच घरी जायचं म्हणे. सगळ्या गोपाळाला घेतलं गेले आणि ती म्हटली तिने बांधून टाकते. सगळ्यांना दही महाराज उठणं आपल्या हातात नाही तर झोपणं आपल्या हातात आहे का. तिने विचार केला हा येते म्हणे जागाच राहायचं याला पकडायचं. आता उठणं आपल्या हातात नाही तर झोपणं आपल्या हातात आहे का. तिला कधी झोप लागून गेली कळलंच नाही. यांनी सगळ्या दही दूध तुपलोनी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर हिला म्हटले त्याने हाताला धरून नेमकं सगळ्याला काढून दिलं आणि आवाज केला भगवंतांनी त्या गाडग्याचा. आवाज केल्याबरोबर उठली पकडलं त्याला हाताला पकडलं चल तुझ्या आईकड. महाराज सकाळी जावा चालली घेऊन त्याला बांधून ठेवलं आणि सकाळी महाराज चालली घेऊन चालल्यानंतर भगवंतांनी ते गाडग्याजवळच होते. त्यांनी काय केलं असं लोणी लावलं सगळं हाताला. हात निसटला पाहिजे लोणी लावलं. लोणी लावल्यानंतर ही रागाच्या चल तुझ्या आईकड. भगवंतानी ते म्हातारे नेमकं पारावर बसलो होतं. ही गवळण म्हणजे सामान्य नाही वय भरपूर 95 वर्षाचं वय त्या म्हातारीच त्या गवळणीच. आणि ते 105 वर्षाचं ते तिचा असणारा मालक तो गवळी तो बसला होता पारावर. भगवंताची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर भगवंताने त्याला मोहित करून टाकलं. ते म्हणे हल्ली तुमचं लक्ष नाही म्हणे म्हातारीकडे तुमचं लक्ष कुठं आहे. असं खुणवलं जवळ बोलवलं आपला हात हळूचकून काढून घेतला आणि म्हाताऱ्याचा हात दिला हातात. कोणाचा तिच्या नवऱ्याचा हात दिला. आत तिचं काय खाली लक्षच नाही. ती म्हणे चल तुझ्या आईकड. हे म्हणे माझी आई जाऊन 50 वर्ष झालेत माझ्या आईकडे नेती म्हणजे मला काय मसनात नेती का काय. पण तिचं लक्षच नाही. चल तुझ्या आईकड. असं करता करता अंगणात गेली. यशोरे बाहेर ये. कशा करता काय आणलं म्हणे गारहाने घेऊन आले. कृष्ण म्हणला आई मला पण कडेवर घे. कृष्णाला कडेवर घेतले ती आली बाहेर. काय म्हणणं आहे जे म्हणणं आहे तिथं हिच्या कडेवर माझ्या हातात कोण आहे. पाहिलं तर वय वर्ष 105 आणि तिनं पाहिलं महाराज 20 कडाडावी अशी कडाडली. तुम्ही माझ्या हातात कधी आले. ते म्हणे लग्न झालं तवाच आलोय. कसं पटत आहे पहा ना. आता पूर्वीचा काळ आताचा काळ नाही तो. आणि त्या काळात साधं नाव सुद्धा घेऊन कोणी बोलत नव्हतं. आताचा काळ वेगळा आहे. आता पूर्वीचे माणसं असे भजनी मंडळी गेले आणि जर कुठं गेले गावात मग लोक चहा प्यायला न्यायचे. माझे पवार मामा सारखे डवले पाटला सारखे सगळे माणसं दिले आणि घरी गेले का मग ते सांगायचं बायकोला काय म्हणायचं बाळू चहा ठेव. बाळ्या गल्लीत खेळत असतो पण नाव कोणाचं घेते बाळू चहा ठेव. आणि मग तिनं चहा ठेवायचा. चहा झाला का पुन्हा म्हणायचं बाळू चहा झाला घेऊन जा. पूर्वीचा काळ नाव घेत नव्हते एकमेकाची. आता तसं नाही. आमचे गटकळ भाऊ आमच्या सारखे सगळे गेले ना चहा ठेवायचं म्हटलं का ते म्हणते संगीता चहा ठेव ग. नाव घेऊनच हाक मारते संगीता चहा ठेव ग.
ती चहा ठेवतीन, चहा झाले गेले की म्हणते बाबा चहा झाला घेऊन जा. विठाला एका ठिकाणी असं सांगितलं पण कीर्तन झाल्यानंतर नेमकं जोडी माझ्या पुढे आली. ते म्हणे महाराज बबन आणि संगीत आम्हीच आहेत म्हणे. तसं इथं नाही ना कोणी. अशी परिस्थिती. तसं पूर्वीच्या काळात नावं घेत नव्हते. पूर्वीच्या काळात एवढी मर्यादा होती. आता ही हाताला धरून जर तिथे गेली, किती लज्जा वाटली असेल, किती लाज वाटली असेल. महाराज खाली बघून खजीलवाणी निघून गेली. हा भगवंताच्या खोड्या मात्र चालू राहिल्या. हा अशा खोड्या करता करता गवळणी त्रस्त व्हायला लागल्या. हा एक असणारी कथा सांगतो श्यामाईची, यमाई श्यामाईची कथा सांगतो, सेवा समाप्त करतो. अशा एक यमाई नावाची गवळण होती. यमाई नावाची. तिनं काय केलं, तिच्या असणाऱ्या 4 सुना, 4 मुलं, त्यांचे चौघाचे लग्न झाले. 4ही सुना होत्या. महाराज इतक्या सुंदर त्या देखण्या सुना होत्या, पेनाने चित्र काढावं इतक्या सुंदर. तिनं विचार केला बाई आपल्या घराला आपणच कुंपण घालावं. म्हणले कृष्णाचा लय धिंगाणा चालू आहे गावात. तिनं काय केलं, घरात डांबल्या 4ही सुना. म्हणले अजिबात जायचं नाही, यमुनेला पाण्याला जायचं नाही, धुण्याला जायचं नाही, काही नाही. म्हणले मग धुणं कोण धुईन, धुणं धोबी धुईन, पाणी कोण आणीन, कोळी आणीन पाणी. सगळं कामाला लावून दिलं. अजूनही काही तिकडं मराठवाड्यात जर गेलं ना, पाटील पद्धती महाराज, तिकडे सगळे काम हे असे करून घेतात. घरातल्या पाटणीला बाहेर निघायचं काम नाही, पाटलीन बाहेर निघायची म्हणजे मैतीलाच बाहेर निघती, मध्ये बाहेर निघायचं काम. अशी स्थिती काही काही ठिकाणी. तसं तिनं सगळं काम वाटून दिलं. अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, कृष्णाचा लय धिंगाणा चालू आहे. आता त्या चौघी असणाऱ्या भगवंताचे भक्त मनात विचार करायचा, कधी आम्हाला कृष्णाचं दर्शन होईल. हरिया हो आज मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या देही ममता. कल्पना जावा निघे बाहेरी, नाही कोणी दुसरे घरी. देवा तुम्हीच आता आम्हाला तर काय सासूर वासूनी आम्ही गवळणी, आम्ही येऊ शकत नाही, तुमचं दर्शन घेऊ शकत नाही, पण तुम्हीच आम्हाला दर्शन द्या. भगवंतानी विचार केला. महिना 15 दिवस झाले यांचं दर्शन, यांची भेट नाही. भगवंतानी श्यामाईचं रूप घेतलं आणि काठी टेकीत टेकीत अशी काठी टेकीत निघाली नेमकं तिच्या दारात. पूर्वीच्या म्हातारे त्यांना काहीच काम नाही, वाटेवर बसायचे नुसतं. कोण चाललंय, कोण आलंय, कोण गेलंय. जसे ग्रामपंचायतचे CCTV कॅमेरे लावलेत, बसवले, एवढंच काम. आता ही म्हातारी बाहेर बसलेली आणि ही श्यामाई चालली काठी टेकीत. तिनं असं पाहिलं, म्हणले कोण चाललंय. ते म्हणे श्यामाई चालली. कुठे चालल्या. काशीला चालली म्हणे, काशीला. ही म्हणे मी नाही केली कधी काशी, तू कशाला काशी करते, तू इथंच काशी कर म्हणे. आज मुक्काम कुठं आहे तुमचा. म्हणले काही नाही, गावात जो बोलवीन त्याच्याकडे मुक्काम आहे. हिनं विचार केला आपल्याला तर काय काशीला जाता येत नाही, कमीत कमी काशीला जाणारी म्हातारी जरी घरी बोलवली, तिला जेव खाऊ घातलं, मुक्कामाला ठेवलं, तर आपल्याला काहीतरी पुण्य लाभन. मग येता का माझ्या घरी. मनातून देव म्हणले कसा थाळा वाजून साप घरात घातला. याला तेच पाहिजे होतं. हे गेली टेकीत काठी टेकीत, तिला वसरीवरतीच आणली चटई आणि बसा इथं. पोरियो स्वयंपाक करा म्हटले. हा तर आम्ही इथंच हरिपाठ घेतो. तिनं वसरीवरच हरिपाठ घेतला. झाला का स्वयंपाक. झाला. आणा म्हटली इथंच जेवायला आणलं. तिथंच जेवण झालं. म्हणले आता इथंच आम्हाला दोघीला आथरून टाका, इथंच झोपतो आम्ही. मनातून देव म्हणले म्हातारी लई बिलिंदर आहे, ती काय मला जाऊ द्यायची नाही. भगवंताने इंद्राला आज्ञा केली, इंद्रा पाऊस सोड रे म्हणे जरा खाली. रात्रीचा प्रसंग, असा पाऊस सोडला तरी. आता भगवंता खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. महाराज असा थुरथुर उडायला लागला, हातपाय हालायला लागले. येणे विचार केला, ही काशीला जाणारी म्हातारी आपल्या दारात जर मेली तर सगळं गाव ठ्याठ्या करीन आपल्या नावाने. दरवाजा वाजवला, म्हणले पुरे दरवाजा उघडा, या म्हातारीला हात घाला.
आदण पाणी ठेवा तापवायला, आईला आंघोळ घाला. फार थोडली शिरले ना देव आतमध्ये पाहता काय माझ्याकडे. हा, आणि आतमध्ये घेतल्यानंतर म्हणे बघ त्या चौघीनं तर एका मिनिटात देवाला ओळखलं. त्या म्हातारीच्या रूपात असून तुझा एका मिनिटात देवा तुम्ही आणि या रूपात. अगं काय सांगावं म्हटली, म्हातारी लयच बेकार आहे म्हणे तुझी. हा कसं काय म्हटले, तुम्ही कशा नांदात हिच्या हाताखाली तुमची तुम्हालाच माहिती. देवा काय सांगायचं आता, हे तुम्हीच आता इथून पुढचं त्या म्हातारीचा कार्यक्रम तुम्हीच करा, काय करायचं. आणि महाराज मग तिला सकाळी स्नान वगैरे घातलं आणि निघाल्या. स्नान घातल्यानंतर ती म्हणे श्यामाई झाली ना आंघोळ, निघा म्हणे आता. निघा म्हणले, हा चालले म्हणे. तिनं आपली काठी घेतली, तिकीट निघाली बाहेर. निघाल्यानंतर काय झालं, 10 वाजले. 10 वाजल्यानंतर पोराला सांगितलं, चारी पोरं 10 वाजले, चला वा शेतात निघा. लग्न काय तुमचेच झाले नाहीत, साऱ्या गावाचेच झालेत. कामधंदे पहा वेळच्या वेळेत, हा मध्ये यायचं नाही, 6 वाजल्याशिवाय घरी यायचं नाही म्हटले. आई म्हटले असं काय बोलते, आम्ही येतो का कधी मध्ये म्हणे, आमचं कामधंदा पाहतो म्हणे आम्ही, चालले का. हा निघा, दाट बोल नका, हा म्हणे. गेले महाराज ते. आणि ते 10ला गेल्याबरोबर 10:30लाच त्या चौघाची रूप घेऊन देव पुन्हा हजर. म्हातारीनं काठीच घेतली, तुम्हाला सांगितलं होतं ना 6 वाजेपर्यंत यायचं नाही, कस काय आले. ते म्हणे अगं आई काय सांगावं म्हणे, इतका पाऊस झाला म्हणे रात्री, आपल्या ऊसातलं पाणी लोकांच्या घासात गेलंय म्हटले. महिनाभर पुन्हा पाणी द्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही म्हटले. आता महिनाभर शेतात जायची गरज नाही. असं जा वा आतमध्ये, त्या कृष्णाचा लय दांगडू चालू आहे, आणि घ्या आतून कडी लावून घ्या म्हणे. आणि भगवान ते चौघ त्यांचे रूप धारण करून शिरले आतमध्ये. दरवाजा लावून घ्या, कडी लावून घ्या, नाही कडी नाही सांगले, आगळ लावतो म्हणे. तो उघडा म्हणले तरी उघडी, मेली तरी उघडीत नाही म्हणे. आता भगवान गेले आतमध्ये. आता आतमध्ये जाऊन बसले भगवान. आता नंतर 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 वाजले तिचे खरे पोर आले. आता खरे पोर आल्यानंतर हिनं काठीच घेतली, बा खबरदार पुढे येताना म्हटले. अगं आई तुला झालं काय म्हणे, तुम्ही कोण म्हणजे तुझ्या काय वायरी ढिले झाल्या काय म्हणे, आम्ही तुझे पोर ना. दाड बोल नका, मागवा. माझे पोर 10ला शेतात गेले होते आणि 10:30लाच माग आले. त्यांनी सांगितले रात्री खूप पाऊस झाला, ऊसाचं पाणी लोकांच्या घासात गेलंय, आणि ते 10:30लाच येऊन घरात गेलेत म्हणे, तुम्ही बहुरूपी आहेत. ते पोरं म्हणे या म्हातारीने नेमकं कोणाला आतमध्ये घातलंय ते पहिलं पहा. ते पुढं सरकायला लागले का म्हातारी पुढं, खबरदार म्हणले पुढे येतानंतर अजिबात बोलायचं नाही, मागवा. अगं आई आम्ही तुझे पोरं, अजिबात दाट बोल नका. अगं आई तुझे पोरं आहेत आम्ही, अजिबात दाट बोल नको. अगं आई तुझे पोरं, अजिबात दाट बोल. तुझे एक पोरग जरा जास्त चाबरं होतं, काय दाट बोल नका, दाट गप केलं म्हातारीला. गप म्हणले, तुला सांगतो म्हणले आता सगळंच पहिल्यापासून, आम्ही तुझे पोरं नाही, तुला कशावरून वाटतो, आता सगळाच परिचय देतो म्हणले. आई तुला सांगतो म्हणले, तुझं माहेर हेच गाव आहे म्हणले, तू खाल्ल्या आळीला राहत होती आणि आमचे वडील इथं राहत होते, आणि तुम्ही दोघं शाळेत जात होते, आणि शाळेतच तुमचं जमलं. बाबा पास पण एवढं कशाला सांगा, एवढं तुम्हाला कोणी सांगितलं रे म्हणे. ते म्हणे आई गावातल्या गावात सगळं माहिती होतच म्हणे, कोणी ना कोणी सांगत. ते म्हणे पण ते पहिलं आतमध्ये कोणाला घातलं, हा ते तर बघावंच लागेल म्हणे आता. आणि मग तिने हाक मारली, पोऱ्यो दरवाजा उघडा. ते म्हणे तुम्ही सांगितलं ना कृष्णाचा लय दांगडू चालू आहे, आम्ही. अगं काय हो, दरवाजा उघडा, तुमचे खरे नवरे बाहेर आहेत. आणि मग त्या गोंधळल्या, तिने दरवाजा उघडला आणि पाहिलं तर यांच्याकडे पाहिलं तर हे आपलेच नवरे, त्यांच्याकडे पाहिलं ते आपलेच. आणि मग सासू म्हणली खरं वळखा, याच्यातले तुमचे नवरे कोणते आहेत. यांच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, तीळ मात्र काही बदल नाही. ते म्हणे हे आमचेच आहेत, हे आमचेच आहेत. लाजा धरामाने काही जरा तुमचे काय दोनदा लग्न झाले होते का. ते म्हणे आत्या आमचं जाऊ द्या, पण तुम्हाला एकदा 4च पोरं झालते का 8 झालते खरं सांगा. तुमचं ना आमचं दुखणं एकच आहे. राणिया दुखी भेटले. आणि मग महाराज
कसल्याच पद्धतीने त्याला काय मेळ लागणार, नेमकं आपले पोरं कोणते आणि हे दुसरे बहुरूपी कोण आहेत काहीच कळना. आणि मग चला म्हटले आता आपण नंदाच्या वाड्यावरच याचा निकाल लावू म्हटले, निवाडा करू. आणि मग नंदाच्या वाड्यावर जाताना खरे जे होते ना ते पुढं घातले, असं ते खरे पुढं घातले, मधी म्हातारी, त्याच्या पाठीमाग त्याच्या सुनान, त्याच्या पाठीमाग ते देवाचे असणार रूप चालले. खऱ्याला महाराज असंच आहे सगळं. खरे राहिले ते घातले पुढं. आणि तिथे गेल्यानंतर नंदाला म्हणे, नंदा माझे पोरं ओळखून दे. नंद म्हटले, आपले आपले आपण सांभाळायचे असते, आपण आपले ओळखायचे असते, मी कस काय ओळखू? आपले आपले आमदार आपण आपले सांभाळायचे, तसे तुझे पोरं तू सांभाळायचे म्हणे. ते म्हणे, अरे माझे पोरं मी ठीक आहे म्हटले, पण मला ओळखत नाही. हे 4 आहेत आणि हे 4 आहेत, नेमकं माझे कोणते आहेत हे कळाना. असं म्हटल्यावर नंदराजाने काय ते म्हणे, थांबा जरा, कृष्णाच्या आईला बोलव रे. पहिले नाव नव्हते घेत, कृष्णाच्या आईला बोलव. कृष्णाच्या आईला म्हणजे यशोदेला बोलवल्यानंतर म्हणे, कृष्ण कुठे? ते म्हणे, त्याचा रात्रीपासून पत्ता नाही. आणि मग नंदाच्या लक्षात आलं. ते म्हणे, असं आता मग म्हातारीला सांगितलं, यमाई काळजी करू नको म्हणे, तो जरी देव असला तर मी देवाचा बाप आहे म्हणे, त्याला सापडूनच देतो म्हणे, तुझे पोरं मी ओळखून देतो. आणि मग नंदराजाने सांगितलं, हा जो 36 फुटाचा असणारा हा हौद आहे, हत्ती हौद होता तिथे एक मोठा, त्या 36 फुटाच्या लांबीच्या हौदाच्या वरून जो उडी मारून पलीकडे जाईल ते म्हटले यांचे नवरे, खरे नवरे, हे तुझे खरे पोर. असं म्हटल्याबरोबर ते देवाचे रूप होते ना, देवाला काय करता येणार, कणाकण उड्या हाणल्या महाराज चौघाने. पण आता चौघाने कणाकण उड्या हाणून पलीकडे गेले, पण जे खरे होते ना त्याने कंबरच धरले. ते म्हणे गेले म्हणे, आता हाई त्या गेल्या ना, आता तर पुढं तर शक्यच नाही म्हणे. आता खाली बसल्याबरोबर नंदराजाने सांगितले, त्या चौघीला सांगितले, हे तुझे, हे चौघीचे नवरे आहेत म्हणे. म्हातारीला सांगितले, हे तुझे पोरं, हे जे कणाकण उड्या आणल्या ना हे देवाची रूप आहेत. जीवाची उडी जात नाही महाराज, म्हणजे जीवाने जरा धोरण पाहून उड्या आणावा, दुष्काळ पाहून उड्या आणावा. केवढी देवाची उडी जाते तशी आपली जीवाची उडी जात असती काय. हा सांगण्याचा मुद्दा. अशा पद्धतीने अनंत खोड्या केल्या, सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या, सगळे गाराने घेऊन यायला लागल्या. शेवटी सगळ्या एकत्र आल्यानंतर अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन, हे ग बया महसी पाहावे ना, यशवदे बाळ तू जाताना, कोटवरी सोसो धिंगाणा. आणि मग यशवदेने सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहण्याच्या लायकीचा राहिला नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तिथे गेले, गायी चारल्या, अनेक प्रकारचे खेळ खेळले, खेळ खेळून गोपाळ असणारे भुकेने त्रस्त झाले. आणि म्हटले, आता देवा कुठपर्यंत खेळ खेळायचा, आता मात्र खेळ मोडला पाहिजे, खांदी बार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून भगवंताने जो काला केला त्याचं वर्णन भागवतामध्ये शुकाचार्य करतात. विभ्रद्वेनम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुन कबलम तत्फलानंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासेन नर्म विश्वैहि स्वर्गे लोके मिषदे विभजे यज्ञ भुग्बाल गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, मारुतरायाच्या चरणी, तुम्हा श्रोतृ सज्जन मायबाप माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो.